हाँ बिल्कुल नरेश डोमी जी, बिल्कुल सही कहा आपने। मैं कुछ कर सकता हूँ, मुझे कुछ करके दिखाना है, ये जज्बा अगर आपके दिल में होना। देखिए पिताजी के मौत के बाद भी 14वें दिन वो अपने घर से बाहर निकले इस रायगढ़ प्रीमियर लीग को बेहतरीन बनाने के लिए। ये जज्बा होना चाहिए मेरे ख्याल से आपके मन में, और ये जज्बा आपको सफलता की चरम सीमा पर लेकर चला जाता है। आरपीएल सीजन 3, नरेश जी आपका भी स्वागत 24 लाइव इवेंट के जरिए। जो दर्शक देख रहे हैं आज के दिन के इस दूसरे मैच को, उनका भी स्वागत। और यहाँ पर जितना भी क्राउड है उस सभी क्राउड को मेरा यानी प्रवीण दुगाड़े का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब। एक कांटे की टक्कर पिछले साल में जो पुणे और रायगढ़ का मैच हुआ था, कांटे की टक्कर हुई थी, स्ट्रगल में थी रायगढ़, और वहां पर एक एंकर का रोल निभाया था योगेश पवार ने, और उसके बाद जीत का 4 चांद लगाया था विश्वजीत ठाकुर ने। हालांकि 1-0 से जरूर आगे चल रही है रायगढ़, लेकिन पुणे भी कम नहीं है, क्योंकि क्रिकेट है। क्रिकेट में किसी को कम आंकना ये कम अकल वाली बात हो सकती है। जिल्हा स्तरावरती आपण निश्चित चर्चा करू शकतो अशा लढतींची, परंतु पुणे विरुद्ध रायगड म्हटलं की एक मोठी रिवायलरी असते, आणि आज आपण या मैदानामध्ये बघू शकतो एक बिग बॅटल असतं, हाय व्होल्टेज ड्रामा असतो या दोन संघामधल्या लढती म्हटलं तर। खरं तर खुल्या गटातल्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये देखील रायगड पुणे समोर आली की क्रिकेट रसिकांचे कान टवकारतात, नजरा मैदानाकडे लगेच खेचल्या जातात, आणि आज देखील तशीच परिस्थिती इथे निर्माण होऊ शकतो। पुन्हा एकदा पुणे विरुद्ध रायगड अशी लढत टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी असणार आहे, एक मेजवानी असणार आहे, आणि ती संधि कोणी चुकवणार नाही। हाँ निश्चित तौर पर किरण पवार मैदान के अंदर आ चुके हैं। हाल ही में जो भोपाल में टूर्नामेंट हुई थी, काफी अच्छा परफॉर्मेंस जो उनकी टीम जीती थी दिल्ली धमाका, उसमें एक अहम किरदार निभाया था। और करण मड़वी बाएं हाथ के वो यंगस्टर जिसे पूरा रायगढ़ चाहता है कि ये अच्छा करे, लेकिन वही दूसरी तरफ अगर पुणे की गेंदबाजी अगर हम देखें, राजेश सोरटेच्या हातामध्ये चेंडू आहे, प्रथमेश गोसावी सारखा चांगला गोलंदाज आहे। आज राजू पाटेचा संघ मैदानामध्ये गेल्या वर्षी ज्या खेळाडूने फलंदाजांना आपल्या बोटावरती नाचवलं होतं, रोहन खरात सुद्धा आता टीम मध्ये आहे। संदेश पार्टे निश्चित कधी पण संकट मोचकाची भूमिका बजावू शकतो, आणि त्यामुळे या मॅच मध्ये निश्चित पुणेकरांकडून देखील मलाही अपेक्षा आहे की गेल्या वर्षी कदाचित थोडक्यावरून पुणे संघाचा विजय लांब राहिला, मात्र या सामन्यामध्ये ही आमची यंग ब्रिगेड ही तुम्हाला मॅच खेचून आणताना दिसेल। देखिए लड़ना तो जरूर चाहिए, क्योंकि लड़ना और संघर्ष करना ये भारतीय क्रिकेट का इतिहास है। युवराज सिंह ने उस किस्से को दोहराया था, कैंसर पीड़ित होने के बावजूद भी उन्होंने क्रिकेट में संघर्ष करना नहीं छोड़ा। हल्के हाथों से इस गेंद को खेला मिड विकेट क्षेत्र पर। किरण पवार ने खाता खुल चुका है रायगढ़ टीम का। पहली गेंद पर जो गेंद की थी राजेश सोरडे ने, पहली गेंद पहला रन। अफाट गुणवत्ता ज्या खेळाडूमध्ये ठासून भरलेली आहे तो खेळाडू म्हणजे किरण पवार। या खेळाडूचे YouTube वरती व्हिडिओ तुम्ही बघितले असेल, एका हाताने सिक्स मारतो तो, लाखो मिलियन्स लोकांनी ते लाईक केलेत, आणि तोच खेळाडू तुम्हाला आता मैदानामध्ये बघायला मिळतोय। स्ट्राइक एंडला होता, आता तुम्ही करण मडवीला बघाल, स्टील बॉडी हा दिसतो काडीसारखा, मात्र शॉट जर बघितला ना पैलवानाला सुद्धा तोंडात बोटं घालायला लावतो, ती ताकद आहे करण मडवीची। दिखते तो ऐसे कि हवा का एक तेज झोंका है, तो कहीं वो हवा का तेज झोंका इन्हें निगल ना जाए, लेकिन गेंदबाज को मगरमच्छ की तरह ऐसे निगल लेते हैं ना ये करण मडवी कि गेंदबाज को पता भी नहीं चलता कि कब इनके सपनों में करण मडवी आ जाते हैं। ही मजा आहे खरं तर पुणे आणि रायगड मॅच, इथे दिग्गज आहे, तारे सितारे। पण मला एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं की पुण्याची जी टीम आहे ना ती सगळी नवी टीम आहे। सगळे खेळाडू, फक्त आपण संदेश पार्टे बघितला तर 40+ आहे, मात्र बिलो 30 असलेले सगळे नवीन खेळाडू तुम्हाला दिसतील। निश्चित तौर पर आपने कहा कि यंग सेना, यंग ब्रिगेड पुणे की आई है, लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल हम जानते हैं, यहाँ पर भविष्यवाणी करना गलत है। रायगढ़ में काफ़ी एक्सपीरियंस खिलाड़ी है। टॉस के समय हमने देखा योगेश पेड़कर और हमारे जो कप्तान थे पुणे के संदेश पांडे ने भी कहा था कि हमारी टीम के कप्तान है चतुर और चालाक इंसान, लेकिन फिलहाल रायगढ़ की सरजमी पर आरपीएल हो रही है। रायगढ़ की कप्तानी की जिम्मेदारी उनके कंधे के ऊपर सौंपी जा चुकी है। 2 गेंदे 2 रन। किरण पवार स्लोक स्वीप मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से ये आया धन करता हुआ मिसाइल वाला किरण पवार ब्रांडेड 6। सृष्टि में तो हम लेकिन ये देखिए पिछले साल रायगढ़ प्रीमियर लीग जो मशहूर हुई थी, कई बल्लेबाजों की बल्लेबाजी से मशहूर हुई थी, बंटी भद्री के जिन्होंने सबसे ज़्यादा कैश प्राइज जीता था,
उस वजह से चर्चा में आई थी। सुमित डोंगड़े लगातार मैन ऑफ द सीरीज बने, उस वजह से आरपीएल चर्चा में रही। और जहां किरण पवार ने हाफ सेंचुरी लगाई, उनका फ्लाइंग किस भी पूरे रायगढ़ में मशहूर हुआ था। निश्चित किरण पवारकडं ती ॲबिलिटी आहे. तुम्ही बघितलं होतं आत्ता चेंडू गुडलेन स्पॉटवरती होता, डावा पाय पुढे टाकला, उजवा गुडघा टेकवला आणि चेंडूला स्क्वेअर लेगला उडवला. तर लेदर बॉलमध्ये तुम्ही असे फटके बघाल, टेनिस बॉलमध्ये सुद्धा या खेळाडूकडे तेवढी क्षमता आहे की त्या पद्धतीनं अतिरिक्त बाउन्सचा चेंडू देखील तो स्लॉक करू शकतो आणि ती त्याची खासियत इथे त्याने दाखवलेली आहे. 3 गेंदों में 8 रन आ चुके हैं किरण पवार, छक्का दाग चुके हैं। 2 गेंदों में अब तक 7 रन की इनिंग वो खेल चुके हैं रायगढ़ के लिए। फिर से एक बार वही शॉट, दोबारा खेलने की कोशिश कारपेट के सहारे, बहुत ही बढ़िया फील्डिंग में कहूंगा। दूसरा रन जरूर मिला। किरण पवार पहुंचे अपने निजी 9 पर, तो टीम का टोटल पहुंच चुका है 10 रन बगैर नुकसान। पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले का जो डाल रहे हैं राजेश सोरटे। रिस्क खूप महत्वाची असते. तुम्ही बघितलं असेल स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, असं असताना देखील स्लॉक करतोय तो. एवढी डेअरिंग आहे किरण पवार मध्ये. हे महत्वाचं आहे की तुमचा फिल्डर बाहेर आहे आणि तिथे परत फटका मारण्याचा तुम्ही ट्राय करताय, तर खेळाडूची उंची किती असेल, आत्मविश्वासाची पातळी किती उंचीवर असेल हे बघू शकता तुम्ही. कॉन्फिडेंस तो होना ही चाहिए। कॉन्फिडेंस अगर आप में हो, आत्मबल अगर आप में हो, तो दुनिया के किसी भी कोने में आप जाके दुनिया से टक्कर ले सकते हो अपनी जिंदगी के लिए। तो किरण पवार मानो कॉन्फिडेंस, और जिस तरह से पिछले 2-3 सालों से उनका फॉर्म चल रहा है, उस फॉर्म की वजह से उनका कॉन्फिडेंस 7वें आसमान पर है। आर्यन ग्रुप चिरले के सीईओ समीर शेठ पाटिल, इनका यहां पर आगमन हो चुका है। 2 बाइक जो आरपीएल में दी जाने वाली है, बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट, उनके द्वारा दी जाएगी, प्रदान की जाएगी। आणि खरं तर समीर शेठ यांचं कार्य खूप मोठं आहे. रायगड जिल्हा परिषदेतील त्यांच्या गावातील शाळा जवळजवळ तब्बल 98 लाख रुपये खर्चून त्यांनी ते शाळा संगणीकृत केले. आणि इथे मात्र या इतक्या मोठ्या माणसाला वाढदिवसाचं गिफ्ट देताना, रायगडला एक षटकार देताना वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने किरण पवार. पवार नाम जब आता है ना, पवार, पवार का पावर, ये अलग ही बात होती है। और किरण पवार, पवार की पावर का दमखम दिखाते हुए जिस अंदाज से वो खेल रहे हैं, आक्रमण आक्रमण और आक्रमण। क्रिकेट में ये जो बात कही जाती है कि ये सबसे बड़ा बचाव होता है, उसी मद्देनजर से किरण पवार की बल्लेबाजी इस पहले ओवर में होते हुए, पहले ओवर की समाप्ति के बाद नरेश जी अगर हम स्कोर कार्ड के ऊपर नजर डालें, 17 रन, 17 का खतरा पूरी टीम के सिर पर मंडरा रहा है। क्या कहेंगे आप? निश्चित पहिल्या षटकामध्ये 17 धावा, मला वाटते धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये प्रचंड मोठा दरोडा टाकलेला आहे. सशस्त्र क्रांती उभी करत असताना आद्य क्रांतीवीर वासुदेवजी बळवंत भडके यांनी असाच दरोडा धामारी गावावरती टाकला, त्याच्यानंतर लोणी गावावरती टाकला, खेडवरती टाकला, पुढे जेजुरी, वाल्हे, कडेपठार आणि पुरंदर किल्ल्याच्या परिसरामध्ये सातत्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. तर दरोडा कसा टाकायचा हे शिरडोन वासियांना सांगायची गरज नाही. तर इथे किरण पवारने टाकलाय मोठा दरोडा. 17 धावा, पहिलं षटक संपले. निश्चित तौर पर आपने बिल्कुल. हॅलो, प्रवीण बक्षीस आलेलं आहे इथे करण मडवीसाठी. प्रत्येक षटकाराला 2000 रुपयांचं पारितोषिक आदरणीय समीर शेठ पाटील, आर्यन ग्रुपचे मालक यांच्याकडून. निश्चित तौर पर देखिए रायगढ़ खरं तर त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना आमच्याकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. निश्चित तौर पर आप जियो, हजारों साल के दिन हो, 50,000, लेकिन रायगढ़ टीम इस वक्त हावी हो चुकी है पुणे के ऊपर। पहले मैंडेटरी पावर प्ले के ओवर में अगर आपने देखा होगा 17 रन, जिसमें 15 रन थे किरण पवार के हल्के हाथों से इस गेंद को खेला था। गेंद थोड़ी देर हवा में थी, क्या वाइड लेग बाउंड्री कैरी करेगी। और करण मडवी का ये पहला चौवा, दूसरे ओवर की पहली गेंद, टोटल बना 21 बगैर नुकसान रायगढ़. जिथं जाईल तिथं होते समीर दादांची एंट्री ग्रँड. पुरण तालुक्यात चालतय समीर पाटील नावाचा ब्रँड. पुरण तालुक्यात चालतय आमच्या आर्यन ग्रुपचा. उरण तहसील में इनके नाम का ब्रांड चलता है, क्योंकि बंटी बद्री के पिछले साल इन्हीं की टीम में थे और जैसे उन्होंने अर्धशतक लगाया, 20,000 से भी ज्यादा का इनाम उन्होंने बंटी बद्री को दिया था। क्रिकेट की चाहत दिल में लेकर आज जन्मदिन है उनका,
जन्मदिन की उनको ढेर सारी बधाई। कॉन्फिडेंस नहीं था पिछली गेंद के ऊपर जो करण मडवी ने शॉट खेला था नरेश सर, वो कॉन्फिडेंस नहीं था। लेकिन हम कहते हैं ना कभी कभी आपका लक फैक्टर अगर आपका साथ दे तो रन बनते हैं, ना बनने वाली गेंद के ऊपर भी। और वैसे ही वो बाउंड्री मिली, लेकिन उसके बाद गेंदबाज निहाल ने वापसी की, डॉट गेंद डाली। फिर से एक बार ये देखिए ऑप्शन अंदाज में ये गेंद की थी, क्रॉस बैटेड शॉट से खेलना चाहते थे, शॉट फाइनल के ऊपर एक आसान सा कैच और ये पहला झटका मिला 21 के योगदान पर। टीम रायगढ़ को आउट होने वाले खिलाड़ी करण मडवी जिन्होंने रन बनाए एक चौके के बदौलत 5। मोठे मनाचा वाला समीर पाटील चिरलेवाला, समीर पाटील चिरलेवाला, समीर पाटील चिरलेवाला। आर्यन ग्रुपचा लई बोलबाला जिल्ह्याने साऱ्या फेमस झाला, जिल्ह्याने साऱ्या फेमस झाला, जिल्ह्याने साऱ्या फेमस झाला। भल्या भल्यानं नडलाय तो त्यांचा वाजवून ठेवलाय बँड, भल्या भल्यानं नडलाय तो त्यांचा वाजवून ठेवलाय बँड। थँक्यू डीजे. आपण बघू शकतो करण मडवीला खरं तर पहिला आखूट टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर लेगला खेळला, दुसरा चेंडू पुन्हा निहालने आपटला, त्यावरती फटका खेळता आला नाही, तिसरा चेंडू पुन्हा निहालने आपटला, मात्र वरची कड घेतली आणि चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये स्थिरावला. एक चांगलं प्लॅनिंग मला निहालकडून इथं बघायला मिळालं. खरं तर खूप सुंदर रचना त्याने प्रत्येक वेळेस बाउन्सरवरती विश्वास ठेवला. मला एकदा आठवतं की कपिल देव ज्यावेळेस गोलंदाजी करत होता, डेव्हिड बून खेळत होता आणि कपिल देवने सुनील गावस्करला सांगितलं की चौथा बॉल तुझ्याकडे कॅच येणार आहे, तू थोडासा मागे थांब जिथे आता उभा आहे तिथे. पहिला बॉल डेव्हिड वुडनं चौकार मारला, दुसरा चौकार मारला, तिसरा चौकार मारला, चौथा बॉल सुनील गावस्करच्या हातात होता. हे असतं प्लॅनिंग असतं आणि त्याच जाळ्यात अडकवलं निहालने यावेळेस. ये देखिए योगेश पेड़कर ने इस गेंद को खेला शॉर्ट फाइनल के ऊपर से। इसे कहते हैं क्रिकेट की नजाकत, इससे कहते हैं कलात्मक क्रिकेट किस अंदाज से खेला जाता है और किस तरह से गेंदबाज के खिलाफ अगर शॉट मारने का मौका ना मिले तो गेंद को शॉट में तब्दील कर लेना। इसे कहते हैं मिस्टर जीनियस, रायगढ़ फाइटर जेट। योगेश पेनकर खरं तर क्रिकेटच्या मास्टरीचं विद्यापीठ आहे. किती शांत, किती कूल आणि किती सर्वोत्तम फटके खेळतो, तुम्ही फक्त बघत राहा. और ये सीधा खेला है, लॉग ऑफ के ऊपर से क्या है, गेंद ट्रैवल होगी, लेकिन ये दूसरा करारा झटका मिला। मैं तो कहूंगा चौवा जरूर खाया है, लेकिन निहाल ने अपनी टीम पुणे को वापसी के द्वार पर लाकर खड़ा किया इस मैच में पुणे बनाम रायगढ़। शरद पारगेचा अत्यंत कलात्मक आणि सुंदर झेल आपण इथे बघितला. खरं तर चेंडू पाहिला आपण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या थोडासा बाजूला होता, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक नव्हता, कव्हरवरून तो धावत आला तिकडे आणि काय सुंदर झेल टिपला, अप्रतिम झेल इथे. आणि विशेष म्हणजे योगेश पेनकर एक मोठा फलंदाज पुणेकरांना स्वस्तात सापडलाय. योगेश पेनकर इथे बाद होताना आपण पाहिला. खरं तर खूप मोठी इनिंग आज अपेक्षित होती. पहिला चेंडू ज्या पद्धतीनं तो चेंडूच्या खाली आला, चेंडूला ग्लान्स केला, डोक्यावरून जवळपास 360 डिग्री शॉट आपण पाहिला. पण दुसराच बॉल खरं तर कव्हरच्या डोक्यावरून उडवण्याचा त्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण बिलकुल खाली होतं तिथे, मात्र शरद पारगे अतिशय चपळाईनं विद्युल्लतेच्या वेगानं, जशी वीज वेगानं जाते, आज शरद पारगेची ती पावलं त्याच वेगानं चेंडू खाली आली आणि अप्रतिम झेल इथे या स्पर्धेमध्ये अजून एक नोंद झाली. निश्चित तौर पर नरेश ढोमे सर जी, क्योंकि मैं एक बात मैं आपसे ज़रूर कहना चाहूँगा कि आप आपकी बल्लेबाजी कितनी अच्छी कर लेते हो इनिंग में, आप अपनी गेंदबाजी कितनी अच्छी कर लेते हो इनिंग में, लेकिन क्रिकेट में 3 पार्ट में आपका सादरीकरण बहुत अच्छा होना ज़रूरी है. फील्डिंग डिपार्टमेंट ये एक अहम किरदार है. जहां पर पिछले मैच में हमने देखा मुंबई को एक छोड़ा हुआ कैच काफी महंगा पड़ा, लेकिन यहां पर आकाश तारेकर बैकफुट पर गए, स्ट्रोक के लिए जगह बनाई, पॉइंट के ऊपर से खेला, डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन. दिग्गज तारे सितारे मैदानामध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही थोडी सुद्धा चूक करू शकत नाही. तुम्ही बघाल निहालचा हा चेंडू पुन्हा आपटला, त्यांना यावेळेस गती देता आली नाही. बाहेर जाणारा चेंडू मात्र आकाश तारेकर उपाशी वाघानं शेळीवरती झडप घालावी असा तुटून पडला आणि इथं एक देखणा चौकार बाहेर पडला. 29 रन 2 ओवर की समाप्ति के बाद. लेकिन देखिए हर खिलाड़ी की जानकारी लोगों तक पहुंचाना जरूरी है. किरण पवार जो सीजन 2021-22 में अगर इनकी बल्लेबाजी का एनालिसिस हम देखें तो तकरीबन 35-50 उन्होंने व्यक्तिगत तौर पर लगाए हैं और
1 सेंचुरी. तर आपण वाढदिवस सोहळ्याकडे जाणार आहोत. सन्माननीय समीर शेठ पाटील आर्यन ग्रुपचे सर्व यांचा वाढदिवस व्यासपीठावर साजरा केला जातोय. या ड्रिंक्सच्या दरम्यान आप जियो हजारों साल और हर साल के दिन हो 50,000. खरं तर समीर पाटील यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या अशासाठी वाजवायच्या की रायगड प्रीमियर लीग सीझन 3 साठी बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर याच्यासाठी ज्या मोटर बाईक आहेत त्या दोन्ही बाईक्स समीर पाटील यांनी दिलेल्या आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांना धन्यवाद देऊया. आणि आज वासुदेव बळवंत फडके यांची 178वी जयंती आणि त्याच दिवशी 4 तारखेला म्हणजे समीर पाटील यांचा वाढदिवस आहे. समीर पाटील यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. आप जियो हजारों साल और हर साल के दिन हो 50,000. डीजे मास्टर वाढदिवसाचं गाणं असेल तर लावा. आर्यन ग्रुप चिर्लेचे मालक समीर पाटील. मोठे मनाचा लई दिलवाला समीर पाटील चिरलेवाला. समीर पाटील चिरलेवाला. समीर पाटील चिरलेवाला. आर्यन ग्रुपचा लई बोलबाला जिल्ह्याने साऱ्या फेमस झाला. जिल्ह्याने साऱ्या फेमस झाला. जिल्ह्याने साऱ्या फेमस झाला. भल्या भल्याना नडलाय तो त्यांचा वाजवून ठेवलाय बँड. भल्या भल्याना नडलाय तो. जिंदगी का हर पल सुख दे आपको, दिन का हर लम्हा खुशी दे आपको, जहां गम की हवा छू के भी ना गुजरे, खुदा वो जिंदगी दे आपको. आदरणीय समीर पाटील यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. बघा नवीन गोलंदाज रोहन खरातला आपण बघू शकतो गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये राजेश सोरटे थोडासा महागडा ठरल्यानंतर निहाल पंच मॅच जरा थोडीशी फास्ट करा. राणावत सर. 2 बळी तिथे आपल्याला प्राप्त झालेला आपण बघितले. पुन्हा एकदा पुणे संघ कमबॅक करतो की काय, पण त्यानंतर आकाश तारेकरनं शानदार चौकार खेचत तो लय मध्ये असल्याचं दाखवून दिलेलं आहे. रोहन खरात हा एक छोटा खेळाडू आहे, मात्र 17 वर्षाचा. आणि तुम्ही बघाल त्याची गोलंदाजी, तो कसा चेंडू फिरवतो आणि गोलंदाजाला बोटावर नाचवतो. 29 रन स्कोर कार्ड के ऊपर. फुल टॉस किया किरण पवार को लेग स्पिन अंदाज में. ये गेंद करने की मंशा जरूर थी लेकिन स्पिन नहीं हुई, सीधा फुल टॉस. और किरण पवार देखिए जिनका रिकॉर्ड मैंने बताया था सीजन 2021-22 35-50 और 1 सेंचुरी जिस खिलाड़ी के नाम हो उनके सामने फुल टॉस करना मानो आप बैल मुझे मार वाली कहावत. निश्चित किरण पवारच्या सारख्या फलंदाजा आता सगळे स्टार आहेत इथे. किरण पवारचं एक नाही तर एकाला झाकावा आणि दुसऱ्याला बाहेर दाखवावा अशी परिस्थिती आहे, कारण प्रत्येक जण स्ट्रॉंग आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही चुका करू शकत नाही आणि जर चुका कराल तर त्याची शिक्षा तुम्हाला लगेच आहे इथे. निश्चित तौर पर गलतियों को माफ नहीं किया जाएगा. ये खेल है क्रिकेट का जहां पर एक खिलाड़ी की गलती पूरे 11 खिलाड़ियों को भुगतनी पड़ती है. दूसरा रन चुरा लिया किरण और आकाश ने. टीम का टोटल रायगढ़ 35 पर पहुंच चुकी है. किरण पवार एक अहम किरदार निभाते हुए यहाँ पर 21 का निजी योगदान है. तीसरा ओवर चल रहा है. टोटल अगर हम देखें 35 है. कहां तक पहुंच सकती है रायगढ़? पुणे की बॉलिंग अटैक से आप ज्यादा परिचित है. निश्चित त्यांनी सांगितलं होतं की 70 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि मला वाटतं ज्या पद्धतीने फटकेबाजी सुरू आहे 70 दृष्टिक्षेपात येऊ शकतात. वाह, इथे षटकार. बॅटमन हुकमी काय त्याने उत्तुंग मारला छक्का. त्याने उत्तुंग मारला छक्का. त्याने उत्तुंग मारला छक्का. किरण पवार छाए हुए मैदान के अंदर सबकी दिलो सुबह पर एक ही नाम, दिल की धड़कनें बोल रही है किरण पवार तू मार. और वैसे ही हो रहा है. तमाम दर्शक जो इस बल्लेबाज के फैन फॉलोअर्स हैं 24 लाइव इवेंट के जरिए भी कई व्यूअर्स देख रहे हैं. जरूर एक बात मैं कहना चाहूंगा, जो जितने भी किरण पवार के फैंस हैं ना, जिन्होंने अगर इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया
तो ज़रूर उसे सब्सक्राइब कीजिए। 24 लाइव इवेंट, जिसे मैं हमेशा कहता हूँ PCQ, प्रोफेशनलिज्म, क्लॅरिटी एंड क्वालिटी, जो बरकरार रखी है संदेश पाटील और उनकी टीम ने। निश्चित सगळ्याच लाईव्ह संस्थांचं मी मनापासून कौतुक करतो. टेनिस क्रिकेटला त्यांनी इतकं पुढं आणलंय. आज जी ग्लॅमर टेनिस क्रिकेटमध्ये बघायला मिळतं, निश्चित त्या ठिकाणी थेट प्रक्षेपण करणाऱ्या संस्थांचा मोठा हात आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून निश्चित या स्पर्धेचं अतिशय दर्जेदार प्रक्षेपण आपल्या समोर येत आहे. तुम्ही बघताय एक चांगला चेंडू बाहेर पडला. खरं तर या खेळाडूकडे क्लास भरपूर आहे, क्षमता भरपूर आहे, व्हेरिएशन खूप आहे, पण खेळपट्टी काय आहे आणि ती ओळखून गोलंदाजी करणं हे अत्यंत महत्त्वाचं. अजून त्याच्याकडे अनुभव कमी. गेल्या वर्षी तो पहिल्यांदा या मैदानावरती आला होता, त्यावेळेस तो नुकताच आंतरराष्ट्रीय म्हणण्यापेक्षा नुकता ओपन क्रिकेटमध्ये आला होता. आता त्याला 1 वर्ष झालेलं आहे, त्यामुळे तो तितकासा नवा राहिलेला नाही. या गोष्टी त्याने शिकायला पाहिजे निश्चित तौर पर, क्योंकि पिछले साल इन्होंने काफ़ी प्रभावित किया था रायगढ़ के दर्शकों को भी और रायगढ़ के खिलाड़ियों को भी अपनी गेंदबाजी से। और इसीलिए जब सुबह आप आए मुझसे मिले तो मैंने इस खिलाड़ी का नाम आपसे पूछा था कि वो जो 16 साल 17 साल का बच्चा था वो आजकल क्या कर रहा है, जो पिछले साल काफ़ी अच्छी गेंदबाजी की थी इन्होंने। फिर से एक बार फुल टॉस, किरण पवार उस फुल टॉस का जवाब देने में माहिर। नंबर कितने, अंपायर का इशारा, सीधा लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन। दीवाने ते अफझल भाईचं आणि संदेश पार्टीचं मी कौतुक करेल यासाठीच की असे चांगले खेळाडू ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, खूप कमी वयामध्ये त्यांनी अशा खेळाडूंना पुढे आणले. आज सुद्धा असा एक 17 वर्षाचा खेळाडू जो या संघामध्ये आहे, त्याचं नाव आहे महेश चांदगुडे. मला वाटतं याच सीझनला रबर बॉलमध्ये मुंबईमध्ये धमाका केलेला हा खेळाडू आहे. प्रत्यक्षात या मैदानामध्ये तो फलंदाजीला येईल त्यावेळेस निश्चित आपण बघू तो काय क्लास दाखवतोय. मात्र 17 वर्षाचा खेळाडू आज संदेश पार्टी आणि अफजल शेखनं पुन्हा एकदा एक नवीन खेळाडू या मैदानामध्ये आणलेला आहे. हाँ, निश्चित तौर पर पिछले ओवर की आखिरी गेंद हमने देखी थी, स्ट्राइक रोटेट हुआ था 5वीं गेंद के ऊपर, जो बाहरी किनारा लगा था किरण पवार का, और उसके बाद आकाश तारेकर स्ट्राइकर एंड पर आए थे, सीधा चौवा धागा था उन्होंने लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। आकाश तारेकर उस आखिरी गेंद के ऊपर जो 4 रन लगाए थे उसकी बदौलत पहुंच चुके हैं, टोटल 47 पर पहुंच चुका है, लेकिन आकाश तारेकर निजी पहुंच चुके हैं 8 के योगदान पर 2 चौवे के बदौलत। किरण पवार खेल रहे अपने निजी 28 के योगदान पर। 50 RPL में पहला 50 देखने का हमें मौका मिल सकता है। किरण पवार अगर इसी तरह पूरा 6 ओवर खेलते हैं तो 9 चेंडू मध्येच 28 धावा किरण पवारनं फटकावल्यात. विशेष म्हणजे सहज सुंदर त्याने स्लॉक्स स्वीप केलेले, त्यानं स्ट्रेट ड्राईव्ह सुद्धा खेळलेले आहेत आणि मैदानाच्या चारही बाजूला त्याने चांगली फटकेबाजी केलेली आहे. आज तो पूर्ण फॉर्म मध्ये आहे. हा सामना 5 षटकांचा आहे. दोन्ही खेळाडूंना तशा सूचना दिलेल्या आहेत प्रेक्षकांच्या माहितीसाठी. 5 षटकांची मॅच आहे आणि मला वाटतं हे आता हे 4थं षटक आता आपल्याला बघायला मिळेल. देखिए 5 ओवर का मैच, पहला मैच 6 ओवर का हुआ था मुंबई बनाम ठाणे, लेकिन ये अच्छी गेंद थी बाएं हाथ के गेंदबाज प्रथमेश गोसावी की, और ऐसी बिंदी गेंदों की जरूरत है पूरी टीम को। 48 रन अगर 2 विकेटों पर चौथे ओवर में 12 की औसत से अगर रायगढ़ टीम बना चुकी है तो वापसी के लिए एक अच्छा ओवर जरूरी है, क्योंकि शॉर्ट टर्म क्रिकेट 1 ओवर आपका खेल बनाता है, 1 ओवर आपका खेल बिगाड़ता है. निश्चित उजव्याच्या बाहेर होता हा चेंडू. इथे वाईडची घोषणा होईल. प्रवीण सर आपण खूप चांगला विषय काढला, कारण इतकं वेगवान क्रिकेट आहे की या क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्यानं स्वतःला सिद्ध करणं हे अत्यंत अवघड आहे. आणि तुम्ही म्हणालात की या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 1 ओव्हर नाही, कधी कधी 1 बॉल सुद्धा तुमच्या सामन्याचं गणित बिघडवू शकतो. निश्चित तौर पर, क्योंकि ये शॉर्ट टर्म क्रिकेट है, यहाँ पर आपको मानसिक संतुलन बनाए रखना पड़ता है. फिजिकल आप कितना फिट हो ये भी मायने रखता है, और मेंटली आप कितना प्रिपेयर्ड हो ये भी मायने रखता है इस खेल में. 2 रन चुराए गए, 50 रन रायगढ़ के पूरे हो चुके हैं. जरा जोरदार तालियां रायगढ़ वासियों के लिए. ये तालियां होनी चाहिए रायगढ़ के खिलाड़ियों के लिए, क्योंकि स्कोर बोर्ड के ऊपर रायगढ़ के 50 आ चुके हैं. कुल स्कोर बन चुका है 51, 2 विकेटों के नुकसान पर. किरण पवार और आकाश तारेकर, एक है बाइकर मैन तो दूसरी है मिसाइल. दोनों तरफ आक्रमण होगा जरूर. हॅलो
फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी, एक रन जरूर मिला, क्या मिलेगा? दूसरा रन आउट का खतरा, लेकिन यहां पर मिलते हुए किरण पवार को 2 रन। मागच्या दोन्ही बॉलला अत्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. तुम्ही बघताय किरण पवार सलामीला आलेला आहे, जवळपास 51 धावा तो धावलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो धावा कशा पद्धतीनं घेण्यासाठी उत्सुक आहे किंवा धावांची भूक त्याची किती मोठी आहे हे महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. मला वाटतं ज्या गोष्टीची मी चर्चा करत होतो मला थोडीशी शंका होतीच आणि तेच इथे घडलंय. किरण पवार हा रिटायर्ड आउट होतोय आणि इथे पहिला धक्का म्हणता येणार नाही, मात्र नवीन खेळाडू बदली खेळाडू मैदानामध्ये येईल. विश्वजित वाह, रिटायर्ड हो चुके हैं किरण पवार, लेकिन उसके बाद देखिए बड़े मंच के बड़े खिलाड़ी के लिए रायगढ़ वासियों ने बजाई बड़ी तालियां. मला वाटतंय- विश्वजीत ठाकुर. या टाळ्या विश्वजित ठाकूर साठी होत्या निश्चित. एक स्टेटमेंट मला राहुल द्रविडचं आठवतंय. राहुल द्रविड काय म्हणाला होता एकदा की लोक मी आउट व्हायची वाट बघायचे, कारण मी आउट झाल्यावर टाळ्या पण वाजवायचे, का तर सचिन तेंडुलकर बॅटिंगला येणार असतो माझ्यानंतर म्हणून. मला तसंच वाटतं इथे विश्वजित ठाकूरचं स्वागत करतायत टेस्ट प्रेक्षक. क्रिकेट में कमाल. चौथे नंबर पर आते थे सचिन तेंदुलकर. राहुल द्रविड़ या फिर किरण पवार रिटायर्ड हट चुके हैं, या फिर ओपनिंग के कोई बल्लेबाज अगर रुकते हैं तो 2 विकेट जाने के बाद हमने देखा हमेशा सचिन तेंदुलकर को टेस्ट में बल्लेबाजी करते हुए आते हुए. लेकिन यहाँ पर विश्वजीत ठाकुर बड़े मंच का बड़ा खिलाड़ी. हरीश पंड्या हमेशा अपनी जुबान में ये कहते हैं कि ये हाथ मुझे दे दे ठाकुर. कई यंगस्टर ये कहते हैं इनका खेल देखते हुए, क्योंकि ये जैसे ही क्रिकेट खेला इन्होंने शुरुआत की है अपनी ग्रामीण टीम को भी अच्छे रायगढ़ में एक अच्छा नया नक्श दिलाया है. खास तौर से रायगढ़ में जब भी खेला इन्होंने व्यावसायिक स्तर पर खुद का नाम रोशन किया, और आजकल जो रायगढ़ टीम व्यावसायिक क्रिकेट खेल रही है उसमें जीत का अहम किरदार निभाने वाले खिलाड़ी बन चुके हैं. ये गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, वाइट बॉल 54 नंबर आता हुआ. टोटल ओवर नंबर चल रहा है ये चौथा. 5 ओवर का ये मैच. पुन्हा एकदा प्रथमेश गोसावीने आज पूर्ण लाईन बाहेर ठेवलेली आहे, शरीरापासून लांब चेंडू ठेवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. अलीकडं आपण हा बदल बघितलेला आहे क्रिकेटमध्ये. पूर्वी कॉमेंटेटर्स किंवा समीक्षक सांगायचे की विकेट टू विकेट टाका, आता कोणी तसं सांगत नाही. T20 क्रिकेटमध्ये तर विकेट टू विकेट टाका असं कोणी म्हणणार नाही, पण अलीकडं खूप लांब चेंडू टाकला जातो, बॅट्समन चेंडूच्या पाठीमागे जातो, बॅट्समन रीच टू दी बॉल असाही एक वाईडसाठी नियम आलेला आहे, तो निश्चित फायदेशीर ठरतो अशा प्रकारच्या बॉलसाठी. ये बिल्कुल आपने सही बात कही कि आजकल T20 क्रिकेट की वजह से विकेट टू विकेट ज़्यादा गेंदबाजी नहीं होती. गेंदबाज खुद को बचाने के चक्कर में रहता है, क्योंकि कब स्कोरिंग शॉट आए बल्लेबाजों द्वारा ये पता नहीं चलता. इसका जीता जागता उदाहरण 2007 T20 विश्व कप में जो पहला बॉल आउट हुआ था, महेंद्र सिंह धोनी ने देखी है रॉबिन उथप्पा जैसे गेंदबाज का इस्तेमाल किया था बॉल आउट के लिए. वही रेगुलर गेंदबाजों का इस्तेमाल किया था पाकिस्तान के कप्तान ने. एक ने भी बॉल से स्टंप्स का निशाना नहीं साधा था. कॉन्फिडन्स खूप महत्वाचा असतो अशा लेवलवरती तुम्ही खेळत असता त्यावेळेस, आणि जो भारतीयांमध्ये कॉन्फिडन्स होता पाकिस्तानच्या गोलंदाजांमध्ये त्यावेळेस दिसला नाही. इथे बघायचे धावफलकावरती ओ हो क्लीन बोल्ड आणि एक मोठा फलंदाज आकाश तारेकर इथे होईल बाद. हे मंगेश दादा वाकडीकर आहे तो धुरंधर. नवतरुणांचा साथीदार, साऱ्यांचा हाय आधार. हे समाज कार्यात दादाचा आहे असा आज वेग. समाज कार्यात दादाचा आहे असा आज वेग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार हां, नक्कीच. जर मंगेशजी वाकडेकर यांचा उद्देश जर पाहिला, त्याने एक कन्सेप्ट आणली रायगड प्रीमियर लीगची. या गावाचा इतिहास जर पाहिला क्रिकेटचा, आणि मंगेश वाकडेकर यांचा तर वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी गावाच्या टीमचं कर्णधारपद सांभाळलं, आणि त्यानंतर अचानक मित्रमंडळ शिरढोण यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन केलं. गेली अनेक वर्षाचा इतिहास आहे. ग्रामीण स्पर्धा इथे सुरू झाली, तालुका इथे सुरू झाली, रायगड ओपनच्या स्पर्धा इथे सुरू झाल्या. अनेक नवनवीन संकल्पना या मैदानावर आल्या.
संपूर्ण रायगडला घेऊन एक लीग करता येऊ शकते, ही संकल्पना संपूर्ण रायगड समोर पहिल्यांदा ज्यांनी कोणी मांडली असेल तर ते मंगेची वाकडीकर. त्यांचं आपण मनापासून कौतुक करूया. खरं तर दुःखाचा डोंगर घरात कोसळलेला असतानाही संपूर्ण रायगडला रायगड क्रिकेट विश्वाला एक रायगड RPL सीझन 3च्या माध्यमातून एक नवसंजीवनी मिळावी यासाठी वडिलांच्या मृत्यूनंतर 14व्या दिवशी ते घराच्या बाहेर निघाले. आणि असं म्हणतात ना, योग्य नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम कसं असतं हे शिकावं मंगेशजी वाकडीकर यांच्याकडून. 55 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. शेवटचं आणि अखेरचं षटक या डावातलं आपल्याला बघायचं. टॅक्टिक पुणे विरुद्ध DPS पनवेल रायगड 11 या दोन संघामध्ये मॅच. रायगड पुण्याची पुन्हा एकदा बिग मॅच, बिग बॅटल, आपण हे मोठं युद्ध देखील म्हणू शकतो. गेल्या वर्षी हे संघ एकमेकांच्या समोर आले होते. तिथे रायगड संघानं पुणे संघाला चुरशीच्या सामन्यात मात दिली होती. या सामन्यामध्ये बघायचे आज कोण होईल विजेता, लढेल ठाणे संघाविरुद्ध फायनल मध्ये. निश्चित तौर पर योगेश पेंडकर की सोच यही होगी कि जो खिलाड़ी है स्ट्राइकर एंड पर विश्वजीत ठाकुर और जो रिटायर्ड हेड हुए थे किरण पवार फिर से एक बार वापस मैदान पर आ चुके हैं. कम से कम 15 रन इस ओवर में आने चाहिए. ये सोच कप्तान योगेश पेंडकर की होगी, लेकिन उस सोच के विपरीत पुणे के इस गेंदबाज ने गेंदबाजी की पहली गेंद और डंडा उखाड़ा. निहाल ने विश्वजीत ठाकुर का 55 और रायगढ़ के विकेट खोए हैं रायगढ़ टीम ने 4. निहाल तुस्माड एक जबरदस्त गोलंदाज. देहू रोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्हाला तो पहिल्यांदा दिसला आणि त्यानंतर हळूहळू त्यानं टेनिस क्रिकेटवरती आपली छाप पाडायला सुरुवात केली. मागच्या 2 वर्षामध्ये खुल्या गटातला एक स्ट्रॉंग गोलंदाज म्हणून आम्ही निहाल तुस्माडकडे बघतो. प्रत्येक ग्राउंडवरती त्याने आपल्या बॉलची जादू दाखवलेली आहे. इथे विश्वजीत ठाकूरला एक भन्नाट यॉर्कर टाकला, त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. पाहिजे इथे या षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये तो कशा धावा रोखणार आहे. पहली गेंद पर तो उन्होंने रोका विश्वजीत ठाकुर को. रायगढ़ के जितने भी दर्शक थे उनके दिल की धड़कनों को रोकने वाला वो विकेट था विश्वजीत ठाकुर, क्योंकि सभी रायगढ़ वासी जानते थे ये बंदा बहुत काम का है और ये रायगढ़ के जीत का अहम किरदार निभा सकते हैं. वहीं दूसरी तरफ रायगढ़ के लिए प्लस पॉइंट भी है कि रिटायर्ड हेड हुए किरण पवार फिर से एक बार क्रीज पे मौजूद है. आने वाली 5 गेंदों में कितनी ज्यादा गेंदें उन्हें खेलने का मौका मिलता है ये देखना भी जरूरी है. आने वाले बल्लेबाज जीवित मात्रे जो स्लॉग ओवर स्पेशलिस्ट है, कई मैचेस उन्होंने 24-25 एक ओवर में जब भी रायगढ़ को जरूरत थी वहां पर निकाले हैं. ऐसे में उनकी स्ट्रेंथ क्या होगी? आते ही आक्रमण करेंगे या फिर स्ट्राइक रोटेशन होगा या फिर एक अच्छी गेंद डालने में फिर से एक बार कामयाबी मिलेगी गेंदबाज जीवित म्हात्रे. तो अशा प्रेशर मध्ये तयार झालेला खेळाडू आहे. इथं हे प्रेशर कसं हँडल करायचं, डेथ ओव्हरमध्ये काय केलं पाहिजे त्याला खूप चांगलं माहिती. आपण यूट्यूबवरती त्याच्या काही क्लिप्स बघितल्या असतील तर शेवटच्या चेंडूवरती षटकाराची आवश्यकता असताना देखील त्याने षटकार ठोकलेले आहेत. तो प्रेशरमध्ये स्वतःला सिद्ध करतो, खूप चांगला खेळतो, डोकं शांत ठेवतो आणि मोठ्या फटक्यांसाठी तो सदैव तयार असतो. त्याचं नाव आहे जीवित म्हात्रे. पण समोरून निहाल आहे, हा देखील तितकाच कसलेला खेळाडू आहे. या दरम्यान पाहुण्यांचं आगमन व्यासपीठावर होत आहे. अंजूर भिवंडीवरून खास पाहुणे आपले इथे आलेले आहेत. बाळामामा ट्रॉफीचे मुख्य आयोजक, जिथे 33 बाईक्सची स्पर्धा म्हणून ती स्पर्धा प्रसिद्ध आहे. ते आदरणीय शंकर भोईर, केतन तरे, सन्माननीय सुनील घरत, रुपेश गायकवाड आणि तेजस तरे यांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो. अंजूर भिवंडीवरून खास आमच्या निमंत्रणाला मान देऊन रायगड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये आदरणीय शंकर भोईर, केतन तरे, सुनील घरत आणि रुपेश गायकवाड, तेजस तरे यांचं या शिरडोन नगरीमध्ये हार्दिक स्वागत. इथे फलंदाज होईल बाद. पाहायचंय आम्ही बाद कोण होईल हा प्रश्न इथे तयार होऊ शकतो. क्रिकेटचा नियम अगदी क्लिअर आहे. ज्या बाजूच्या एष्ट्या पडल्या जातील त्या बाजूला सगळ्यात जवळ कोण प्लेअर आहे तो आउट असतो. मग क्रॉस कधी कधी म्हणतात की क्रॉस केलं नाही केलं तर त्याला काही महत्व राहत नाही. जो सगळ्यात जवळ आहे त्या बाजूला. पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. राष्ट्रवादी चषक अंजूर भिवंडीचे आयोजक केतन तरे आणि त्यांचे सगळे साथीदार इथे उपस्थित आहेत. खूप मोठा महोत्सव ते आयोजित करत असतात.
निश्चित आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपले सर्वांचे लाडके अंपायर सन्माननीय संतोषजी चौधरी सर जे शिरडोन गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल करत आहेत आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी चषकामध्ये हमखास संतोष चौधरी सरांना निमंत्रण असतं. आज त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन ही सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. हाँ निश्चित तौर पर, लेकिन एक बात मैं ज़रूर कहना चाहूँगा कि आखिरी की गेंदें कितनी बची है? 59 पे टोटल है. वाह, किरण पवार बैकफुट पर गए थे, लेकिन तारीफ काबिल गेंदबाजी. जरा मेहमान गेंदबाज के लिए भी तालियां होनी चाहिए. इतना अच्छा ओवर अगर हो रहा है तो पुणे के इस गेंदबाज की भी तारीफ होनी चाहिए. डेथ ओव्हर मध्ये काय कमालीची गोलंदाजी. खरं तर त्याचा एंड बदललाय. मागच्या वेळेस तो पलीकडच्या बाजूने गोलंदाजी करत होता, म्हणजे मंगेश सरांच्या घराच्या बाजूने गोलंदाजी करत होता. आता शिरडोन गावाच्या बाजूने आणला. काय कमालीचा किफायतशीर ठरलाय. निहाल अब तक 4 रन उनके द्वारा दिए जा चुके हैं आउटसाइड ऑफ स्टंप. ये गेंद थी रनआउट के तौर पर, विकेट मिला. 60 पे पहुंचता हुआ टोटल 61 रनों की जरूरत है पुणे टीम को. 59 रन. 61 रन ना? किती रन झाल्या प्रवीण? 59 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 60 धावांची गरज असेल रायगड संघाला. हाँ, इस आखिरी गेंद के ऊपर रन ही नहीं आया था. थोड़ा मेहमानों के ऊपर ध्यान गया था क्योंकि मेहमान ढेर सारे मेहमान कक्ष में आ चुके हैं. अतिथी देवो भव. मेहमान नवाजी होनी चाहिए क्योंकि 59 रन इस ओवर में देखिए मैच रन आए 4 रन. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान आदरातिथ्य करणं आपलं परम कर्तव्य आहे आणि अंजूर भिवंडीवरून मंगेशजी वाकडीकर यांच्या निमंत्रणाला मान देऊन आदरणीय शंकर भोईर, केतन तरे, सुनील गरत, रुपेश शेखर भोईर, केतन तरे, सुनील तेजस तरे आणि रुपेश गायकवाड हे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी कृपया स्टेजवर यावं. या सर. अंजूर भिवंडीमध्ये जी सर्वात मोठी टुर्नामेंट होते, 33 बाईकची टुर्नामेंट म्हणून ओळखली जाते. त्या अगोदर मी आदरणीय समीर पाटील यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. आप जियो हजारों साल और हर साल के दिन हो 50,000. आज 178वी जयंती वासुदेव बळवंत फडके यांची आणि या पवित्र दिनी आज वाढदिवस समीर पाटील यांचा, ज्यांनी RPL ला 2 बाईक्स दिलेल्या आहेत. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी त्यांचा मान सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. मी विनंती करतो त्यांना की त्यांनी आमच्या या छोट्याशा स्वागताचा, सन्मानाचा स्वीकार करावा. स्वागत करूया आनंदाने, हर्षात शब्द सुमने. या शुभ समयाला आपण आलात, काय आम्हाला हवे दुसरे. समीर पाटील, तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. अंजूर भिवंडीचे आमचे पाहुणे आदरणीय शेखर भोईर, केतन तरे आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे की त्यांनी टॉसबॉक्समध्ये येऊन आमच्या छोट्याशा स्वागताचा स्वीकार करावा. केतन भाई तरे, सुनील घरत, केतन तरे, सुनील घरत. 33 बाईकची स्पर्धा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ज्या टुर्नामेंटचा बोलबाला आहे, त्या टुर्नामेंटचे मुख्य आयोजक आदरणीय केतन तरे आणि सुनील घरत यांचा मान सन्मान, छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र प्रतिमा देऊन इथे त्यांचा मान सन्मान केला जातो. या छोट्याशा स्वागताचा आणि मान सन्मानाचा आपण स्वीकार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आप आए बहार आई. आपण आलात, तुमचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय सुनील घरत साहेब. अतिशय चांगला सामना मैदानावर सुरू आहे, रायगड विरुद्ध पुणे. आणि ठाणे संघ जिंकलेला. या अगोदर मुंबई आणि ठाणेचा सामना झाला, त्यामध्ये ठाणे संघ विजयी झालेला आहे. मी केतन तरे यांना उपसरपंच अंजूर यांना विनंती करतो की काही थोडक्यात, माजी उपसरपंच अंजूर, त्यांनी थोडक्यात आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. सर्वांना नमस्कार. डोळ्यांचे पेरणे फिरणारे असं आयोजन मंगेश वाकडीकर आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे.
आणि रायगड प्रीमियर लीग खरोखर बोलतात क्रिकेटची पंढेरी आहे 100%. क्रिकेटची पंढेरी आहे रायगड बोललं तर. म्हणजे एवढा चांगलं आयोजन आणि एवढी सारी पब्लिक आहे बघण्यासाठी. तर खरोखर येऊन इथं असा आनंद वाटला तर खरोखर वेडी लोक आहेत क्रिकेटसाठी. जे ऐकले होते ते आज खरोखर बघतोय. याची देही याची डोळा सगळं दर्शन इथे झालेलं आहे. शेखर भोईर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. शेखर भोईर यांचा मानसन्मान केला जातोय. शेखर भोईर यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं. अतिथी देवो भव. शेखर भोईर यांचा मान सन्मान आणि त्यांचं स्वागत राकेशजी गायकवाड आणि मंगेशजी वाकडीकर आणि संतोष चौधरी यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. रुपेश गायकवाड यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. रुपेश गायकवाड, चला फिल्डिंग लावून घ्या रायगडवाले. मंथन 11 बंड्या 11चे रुपेश गायकवाड. बंट्या 11 वेगवेगळ्या ठिकाणी टीम्स टाकत असतात आणि नवीन खेळाडूंना नेहमी संधी देत असतात. ते रुपेश गायकवाड यांचं स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात येत आहे. रायगड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये या सगळ्या ज्या तेजस तरे, नेहा एंटरप्राइजेसचे तेजस तरे यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया मान सन्मान स्वीकारण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यावं. तेजस तरे एक यंग उद्योजक, युवा उद्योजक, नेहा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर तेजस तरे यांना विनंती आहे. विहान एंटरप्राइजेसचे सर्वा तेजस तरे. छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र प्रतिमा देऊन त्यांचा मान सन्मान इथे केला जातोय. या स्वागताचा आणि मान सन्मानाचा स्वीकार आपण करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स नरेश डोमे आणि प्रवीण दुगाड. थँक्यू सर. अफाट ऐशा मैदानी तू येशू वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी तू आपुली खेळी, काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी, मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, पहिला चेंडू सीमारेषा पार, मिळताय 4. अरे धर्मवीर आणि पाटील साहेब होता रायगडचा ठाण्या. थँक्यू. पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून अत्यंत सुंदर उडवला. शरद पारगे इज द मॅन ऑन द स्ट्राईक. ओहो हो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ब्युटिफुल शॉट. जो जितका कडक बाउन्सर होता तेवढा कडक शॉट, मिळताय 4. देखिए जितनी 2 गेंदे के विश्वजीत ठाकुर ने पहली गेंद फ्रंट फुट पे आके लॉफ किया था, कवर्स के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर 4 रन, वहां पर भी गेंद को महज दिशा दी थी. विश्वजीत ठाकुर के रफ्तार का इस्तेमाल किया था अपनी बल्लेबाजी में. दूसरी गेंद भी जो बाउंस था, जहां पे रफ्तार थी, उस बाउंस और रफ्तार का इस्तेमाल किया और विकेट के पीछे 4 रन हासिल किए. इसे कहते हैं प्रेजेंस ऑफ माइंड. सही खेल किया सही गेंदों के ऊपर, जहां पर रन उतने ज्यादा नहीं बनने चाहिए थे, लेकिन अच्छी गेंदों के ऊपर भी 8 रन हासिल किए गए. उजव्याच्या बाहेर, ओहो हो, तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही. लागोपाठचा तिसरा चेंडू सीमारेषेला चिरून फाडून तोडून फोडून 4 धावा. शरत, निश्चित तौर पर मैं कहना चाहूंगा विश्वजीत ठाकुर
परेशान जरूर होंगे, क्योंकि 12 की औसत की जरूरत है 60 का पीछा करने के लिए। और पहली 3 गेंदों के ऊपर 3 बाउंड्रीज आ चुकी थी। इस ओवर की चौथी गेंद डॉट डालने में कामयाबी हासिल हुई। अंदरूनी किनारा शॉट फाइनल के ऊपर अंगद ने उस गेंद को फील्ड किया। देखिए ये बैटल बहुत मजेदार होगा, जिस अंदाज से 3 चौबे हासिल की है। पहला मैं कहूंगा कलात्मक स्ट्रोक था, दूसरा विश्वजीत ठाकुर की रफ्तार का इस्तेमाल हुआ, तो तीसरा नसीब वाले 4 थे। निश्चित आपण पाहिलं प्लेडाऊन झाला तो तिथे आतली कड घेतल्यानंतर, मात्र नशिबॉन ठरला, चेंडू एस्टंडवरती नव्हता. बॅक टू बॉलर, खोलवर टप्प्याचा हा चेंडू. ही खासियत आहे विश्वजीत ठाकूरची. पहिल्या 3 चेंडूमध्ये 12 वसूल झाल्यानंतर 2 चेंडू कमालीचे टाकलेत. एक शॉर्ट ऑफ लेंथ होता, दुसरा फुलर लेंथ होता, आणि दोन्ही चेंडूवरती आपण पाहिलं इथे शरद पारगेला धाव मात्र घेऊ दिली नाही. ही कमाल आहे, हे कमबॅक आहे, आणि हे चांगले खेळाडू त्यासाठी कधी तयार असतात. जेपीएल में भी आपने देखा होगा सुपर ओवर का मैच जितवाया था अपनी टीम को, और यह विकेट निकाला विश्वजीत ठाकुर के खिलाफ। रिवर्स स्वीप दागने की कोशिश की, और यहां पर इतना अच्छा चल रहा था पुणे के लिए। 12 की औसत भी आ चुकी थी, 2 गेंदें डॉट भले ही विश्वजीत ठाकुर द्वारा निकाली जा चुकी हो, लेकिन यह गलत शॉट खेलने की जरूरत नहीं थी. निश्चित निश्चित तुम्ही म्हणाल चुकीचा फटका, मला अजिबात चुकीचा वाटला नाही. तो क्षेत्ररक्षक समोर होता, परंतु तो जो मन बनून आला होता की मला काय करायचं, विश्वजीतचा फक्त वेगाचा वापर करायचा आहे, त्याने प्रत्येक शॉट तसाच ट्राय केला. तो सक्सेस ठरला पहिल्या टप्प्यात, परंतु लक्षात घेतलं विश्वजीतने की हा काय खेळतोय. अगेन्स्ट तो त्याने गोलंदाजी केली आणि विश्वजीत सुद्धा यशस्वी ठरला. याला म्हणतात 2 मास्टर मधली लढाई, आणि प्रेक्षकांना मात्र भरपूर आनंद देईल अशी मॅच. हाँ, निश्चित तौर पर 12 की औसत से अगर आपको 60 रन पूरे करने हैं, आपको पहली 3 गेंदों के ऊपर 3 बाउंड्रीज आ चुकी है. टीम के हिसाब से मैं कह रहा हूं, क्योंकि ये क्रिकेट है. क्रिकेट में जैसा हम सोचते हैं वैसा होता नहीं है. नए बल्लेबाज श्रीकांत आ चुके हैं. एक जमाने में कृष्णमचारी श्रीकांत थे भारतीय टीम के लिए, जिन्होंने शुरुआती 15 ओवर में किस तरह से आक्रमण किया जाता है ये सिखाया भारतीय क्रिकेट टीम को. मजा आएगा. बैटल मैं तो कहूंगा पहली 3 गेंदों में जीत मिली थी शरद पारगे को. उसके बाद वाली 3 गेंदें थी विश्वजीत ठाकुर रायगढ़ की. आणि क्रिकेट काय असतो, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी. विश्वजीत ठाकूरने पुन्हा एकदा दाखवून दिलं की मी का श्रेष्ठ आहे, मी का सर्वश्रेष्ठ आहे. विशेष म्हणजे पहिल्या 3 चेंडूमध्ये चौकार गेल्यानंतर सामान्य गोलंदाज उन्मळून पडला असता, परंतु ज्या पद्धतीनं कमबॅक केलं विश्वजीतनं, चेंडूवरती नियंत्रण ठेवलं आणि बरोबर पुढच्या 3 चेंडूमध्ये धाव येऊ दिली नाही. तो मयूर और महेश जंग जारी है पुणे और रायगढ़ के बीच. आधे पहली गेंद डॉट निकाली, 12 पे 1 विकेट, 60 का पीछा करते हुए पुणे खो चुकी है. ये मुकाबला कांटे का होगा, इसमें कोई दोहरा नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है. 5 ओवर का ये मैच पहले सत्र में 59 बनते हुए हमने देखा. आकाश किरण पवार जैसे बल्लेबाजों की अच्छी बल्लेबाजी हमने देखी, और उसके बाद वापसी करते हुए विश्वजीत ठाकुर और मयूर वाघमारे की गेंदबाजी. लगातार दूसरी डॉट गेंद. ये जो बिंदी गेंदें होती है ना नरेश सर, ये प्रेशर बढ़ाती है. मानसिक मनोवैज्ञानिक दबाव जो है बल्लेबाजों के ऊपर बढ़ाने वाली गेंदबाजी हो रही है मयूर वाघमारे द्वारा. निश्चित मयूर वाघमारे हा निश्चित अपकमिंग रायगडचा स्टार आहे. आणि जो फलंदाजीचा आलेला महेश नांदगुडे आहे ना, तो मला वाटते पहिल्यांदाच खुल्या गटातल्या क्रिकेटसाठी त्याला मैदानात उतरवलेला आहे. 17 वर्षाचा खेळाडू आहे, आणि संदेश पार्टे आणि अफजलनं खूप चांगला निर्णय घेतला की आज महेश नांदगुडेला इथे आणलेला आहे. वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त धाव प्राप्त होऊ शकेल. धावफलक 13 वरती पोहोचेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पुणे संघाचा विजयासाठी त्यांना 60 धावांची गरज आहे. मला वाटतंय मयूर वाघमारे परत एकदा रायगडच्या मदतीला आलेला आहे. हाँ, निश्चित तौर पर, क्योंकि एक अच्छे गेंदबाज की तलाश थी. पहले ओवर में 12 आने के बाद विश्वजीत ठाकुर ने पहली 3 गेंदें तो पुणे के लिए की, लेकिन उसके बाद उन्होंने ये जाना कि अभी मैंने रन लुटाए तो रायगढ़ संकट में आ सकते. और उसके बाद की 3 गेंदें थी रायगढ़ के लिए, 2 डॉट निकाले, और तीसरी गेंद के ऊपर जिन्होंने 3 चौके लगाए थे पहले ओवर में, उस शरद को वापस पवेलियन में चलता कर दिया. खरं तर कसोटी इथे आहे ती महेश नांदगुडेची. तो पहिल्यांदाच मोठ्या स्टेजवरती आहे, आणि मला वाटते आज तो इथे सिद्ध करेल स्वतःला. निश्चित तौर पर एक बात मैं जरूर जो आपने मुझे बताई कि ये पहला मौका है इनका इतने बड़े स्टेज पर. देखिए मौके बार बार नहीं मिलते, जहां पर मौका मिले वहां पर आपको अच्छा खेल दिखाना चाहिए.
शरीर पर सिर पर गेंद लगने के बावजूद भी जब सचिन तेंदुलकर ने यह कहा कि मैं खेलूंगा, क्योंकि उन्हें पता था उस वक्त कि मौका मुझे, यहां पर अगर मैंने गलती की तो मौका मुझे दोबारा मिलेगा या नहीं मिलेगा, लेकिन यहां पर मैंने अगर अच्छा किया तो आने वाले दिनों में मेरे सुनहरे क्रिकेट के दिन शुरू होंगे। उसी तरह ये जो नंबर ओपनिंग करने के लिए आ चुके हैं बल्लेबाज महेश, इनको ये पता होना चाहिए पहली बार उन्हें टीम में लिया गया और पहली बार में इतने बड़े स्टेज पर उन्हें ओपन करने का मौका दिया है पुणे की टीम के कप्तान ने। निश्चित एक मोठी उपलब्धी आहे महेशसाठी, तो किती त्याच्यावरती कसोटीवरती खरा उतरतो हे बघायचंय। श्रीकांत पुणेकडे अनुभव मोठा आहे, बघायचं आज श्रीकांत आपल्या पुणे संघाला किती मदत करेल। मयूर वाघमारे मात्र भलत्याच फॉर्म मध्ये आहे। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 60 की जरूरत है पूरे टोटल अगर हम देखें तो 60 का टारगेट है पुणे के सामने और अभी भी 14 रन बनाए जा चुके हैं। 46 रनों की अभी भी जरूरत। दूसरा ओवर चल रहा है, 5 ओवर का ये मैच। एकवीस चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे। खोलवर टप्प्याचा हा चेंडू खरं तर इनसाइड एज म्हणता येईल चेंडूला। फ्लिकचा हा फटका, ओ हो महेश पुढे निघालेला होता, मागे वळून बघितलं तर त्याच्या घरावरून बुलडोझर फिरला होता। दुसरा फलंदाज पुणे संघाने गमावला। ने उस रनआउट को अंजाम दिया। काफी अच्छा थ्रो था, काफी अच्छी फील्डिंग थी। जो सुप्रीमो हुई थी मुंबई में, उनके द्वारा लिया गया कैच भी काफी वायरल हुआ था सुमित डोंगरे द्वारा। ये फील्डिंग के मामले में चीता है, चीता। राइगर टेनिस की दुनिया में अगर देखा जाए तो इनके हाथ में जब भी गेंद आती है और बल्लेबाज अगर पहले को दूसरे में कन्वर्ट करने की छेड़खानी करते हैं तो मानो जान से गए, और वैसा ही अंजाम हमें सुमित डोंगरे द्वारा नजर आया। क्या फील्डिंग की और उसके बाद क्या थ्रो किया। निश्चित हे क्रिकेट आपण बघत असतो की फक्त बॅट बॉल नाही तर फिल्डिंग, क्षेत्ररक्षण देखील अत्यंत महत्त्वाचं असतं। एक काळ असा होता की स्लिपमधून जर बॉल गेला तर स्लिपचा आणि गलीचा क्षेत्ररक्षक त्या बॉलकडे बघत जायचा। प्रश्न असायचा की कुणी आणायचा आहे। बॉलचा पाठलाग हा कोणाला माहीत नव्हता, पण आज खूप मोठा बदल झालेला आहे। और ये देखिए मयूर वाघमारे के खिलाफ आते ही आक्रमण किया नरसिंह ने, और ये 6 के बदौलत टीम का टोटल आ चुका है 60 का पीछा करते हुए। पुणे खेल रही है 21 पर। भोसरी पुण्याचा हा खेळाडू आहे नरसिंग पालमपल्ले। उंच, पुरा ताकदवान चिखली गावाला बिलॉंग करतो आणि ज्या वेळेस फलंदाजीला येतो ना, फक्त त्याचंच राज्य असतं। नरसिंह हा कलियुगातला नरसिंह आहे। ये देखिए क्या गेंद को निकाला, तारीफ काबिल इससे, और कर लें गेंद को कवर्स के बाहर। 4 रन, 2 गेंदों के ऊपर 10 रन हासिल किया इस नरसिंह ने। और बिल्कुल नरेश ढोमे जी, आपने कहा कि ये मुकाबला बराबरी पर चल रहा है। अब तक ना तो मैं कहूँगा पुणे आगे जा रही है, ना तो रायगढ़ आगे जा रही है, क्योंकि पुणे ने रन तो अच्छे बनाए हैं 60 का पीछा करते हुए, लेकिन विकेटें भी खोई है। वहीं दूसरी तरफ जो 12 की औसत मेंटेन करनी थी शुरुआती ओवर में, अगर हम देखें तो रन बन चुके हैं टोटल की जगह 25, 12.5 की औसत के मामले में पुणे टारगेट से आधा % आगे जा रही है। मला निश्चित या ठिकाणी चर्चा करावी लागेल की आज कृष्णा सातपुते नाहीये, आज एजाज कुरेशी नाहीये, आज आसिफ शेख नाहीये, आज कुणाल खोड नाहीये, आज अक्षय तावरे नाहीये। हे पुण्यातले स्टार आहेत आणि आज एवढी अनुपस्थिती असताना जी यंगेस्ट टीम आहे त्या टीमने मला वाटतं खूप चांगलं कॉन्टेस्ट दिलेलं आहे। निश्चित अपेक्षा लढतीचे चांगल्या होतीच, मात्र मला वाटतं त्या अपेक्षापेक्षा खूप चांगला प्रदर्शन पुण्याचे खेळाडू करतायत निश्चित तौर पर। असद पिट्टू यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं। ग्रामपंचायत सदस्य आपटे आणि प्रवीण ठाकूर, विभागीय अध्यक्ष पोंजे पंचायत समिती, यांचंही मनापासून हार्दिक स्वागत। कमराकर टाकले, छोटू जुमलेदार, राजनजी, भालचंद्र जुमलेदार, गणपत भौड, या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। गजानन घरत यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं।
गजानन घरत यांचा मान सन्मान इथे करण्यात येतोय. प्रवीण बक्षीस आलेलं आहे. सकाळी आपण अनाऊन्स केलं हे रायगड टीम जर फायनल जिंकली रायगडने तर राकेश गायकवाड अध्यक्ष रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशन, गजानन पाटील दापोली माजी उपसरपंच आणि रुपेश गायकवाड बंट्या इलेव्हनचे ओनर यांच्याकडून 10,000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. असद पिट्टू आपटा ग्रामपंचायतीचे यंग सदस्य यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या सामन्यासाठी पंचांचं काम सन्माननीय हेमंत कोळी सर, गणेश बाविस्कर सर करतायत. अतिशय अप्रतिम. खरं तर पंचांची कामगिरी टेनिस क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे. ज्यावेळेस हे प्रोफेशनल अंपायर्स पुढे आले आणि क्रिकेटची दिशाच बदलली. एक फेअर क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. विशेषतः फेकी गोलंदाजींविरुद्ध या पंचांनी जी ॲक्शन घेतली त्यामुळे खूप सफाई क्रिकेटमध्ये झाली. एक दर्जेदार क्रिकेट लोकांसमोर आलं आणि लोकांनी सुद्धा हे क्रिकेट डोक्यावरती घेतलं. म्हणून पंचांना मी क्रिकेटच्या डेव्हलपमेंटसाठी 100 प्रवीण ठाकूर यांचं स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. निश्चित तौर पर 18 गेंदें और 35 रनों की जरूरत है. रायगढ़ को एक अच्छे ओवर की जरूरत है. तो इसी तरह जो खेल चल रहा है प्रति ओवर 12.5 के औसत से 10-12 रन वाला ओवर भी आ जाए, ये नंबर ओवर 3 वाला, तो पुणे इस मैच में मैं तो कहूँगा पूरी तरह से हावी होने का उन्हें मौका मिलेगा आखिरी 2 ओवर में. वही दूसरी तरफ महेश मात्रे के ऊपर ये जिम्मेदारी सौंपी है एक अच्छे ओवर की. फुल टॉस किया, टाइम नहीं कर पाए और ये विकेट नंबर 3 गिरा. पुणे टीम का आउट होने वाले खिलाड़ी थे श्रीकांत खुणे. खरं तर फुलटॉस होता, जागा बनवली होती त्यानं. लोअर फुलटॉसवरती मिड विकेटवरून चढवणं हे जावेद मियादादला शक्य झालं, पण एवढं सोपं नसतं. आणि इथे श्रीकांतचं टायमिंग फसलं आणि मिड विकेटला स्क्वेअर लेगमध्ये खूप सुंदर झेल आपण पाहिला बंटी बद्रिकेने घेतलेला. याचबरोबर 3रा गडी पुणे संघाने गमावलेला आहे. नवीन फलंदाज राजू पाटे. आईने सांगितलं की तुला रामराज्य आणायचं लहानपणापासून आणि रामराज्य कसं असतं हे स्वप्नात ज्यांनी पाहिलं आणि सत्यात ज्यांनी उतरवलं ते छत्रपति शिवाजी महाराज. तो देखिए मैच अब यह टाइट हो चुका है. नेट टू नेट फाइट चल रहा है. 17 गेंदें, अब 35 रनों की जरूरत. महेश मात्रे देखिए फुल टॉस थी. मैं तो कहूंगा गलती उन्होंने की थी लेकिन उस गलती का फायदा नहीं उठा पाए श्रीकांत. अब नए बल्लेबाज आ चुके हैं बाएं हाथ के राजू पाटे. पंच मैच जरा फास्ट गया. हाँ, बाविस्कर सर और हेमंत कोड़ी सर से मैं ज़रूर गुजारिश करना चाहूँगा तो अंपायर जो ऑफिशियली ग्राउंड पे मौजूद है कि ज़्यादा समय की बर्बादी ना हो. एक ताकतवर मुकाबला पुणे और रायगढ़ के बीच. महेश. राजू पाटेल आपण बघतोय JPL टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द मॅच होता, फायनलमध्ये उत्कृष्ट फलंदाज होता, मॅन ऑफ द सिरीज होता. अशी बरीचशी बक्षिसं त्याने आपल्या खिशामध्ये भरून घेतली होती. राजू पाटे नारायणगाव तालुका जुन्नरचा हा खेळाडू आहे. मागच्या काही वर्षांमध्ये या खेळाडूने बेस्ट फिनिशरचा रोल वापरलेला आहे. ओहो, झेल आकाशामध्ये 3 क्षेत्ररक्षक भोवती होते. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज जात होता. पॉइंटचा खेळाडू पुढे येत होता. बॅकफुट पॉइंटला पुढे यायचं होतं. मात्र 3 तिघाड आणि काम बिघाड. झेल मात्र जमिनीवर. ना तेरा ना मेरा ऐसा मैदान के अंदर प्रतीत होते हुए नजर आया. लेकिन मैं तो कहूंगा महेश पात्रे फॉलो थ्रू में थोड़ी सी अड़चने पैदा हुई थी, वरना ये कैच उन्हीं का था. निश्चित एखाद्याला जीवदान देणं किती कठीण असतं हे खरं तर इंग्रजांना माहीत होतं. कारण एडनच्या तुरुंग फोडून ज्यावेळेस वासुदेव बळवंत फडके निघाले त्यावेळेस अख्खी फौज पाठलाग करत होती. 10 मैल पाठलाग सुरू होता. परंतु इंग्रजांनी पुन्हा वासुदेवजी बळवंत फडके यांना पकडलं आणि मग मात्र अत्यंत दुर्दैवी क्षण काही वर्षानंतर आपण अनुभवला. निश्चित तौर पर मुकाबला तेजी से होना चाहिए. क्या ये यू टर्न देने वाला ओवर है रायगढ़ के लिए? महेश मात्रे क्या वो ऐसा ओवर करेंगे? लगभग विकेट निकालने वाली गेंदबाजी हो रही है उनकी. महेश मात्रे, वयाल, खलापुर तहसील का ये गांव, और ये हवा में खेला. गेंद हवा में, कैच होने की संभावना.
सुमित डोंगड़े, ये देखिए अपेक्षाएं नहीं थी कि उनसे कैच छूट सकता है, लेकिन क्रिकेट है, जिस तरह आपने कहा था, द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टन्सी, अनिश्चितताओं का खेल. लागोपाठ 2 झेल इथं सुटलेले आहेत. खरं तर एक झेल सोडल्यानंतर काय घडतं हे नाना जोशीला विचारा. नाना जोशी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता. हनीफ मोहम्मदचा कॅच सोडला 12 वरती, त्याने 159 मारल्या. नाना जोशीने पुढे बॅटिंग करत असताना अर्धशतक ठोकलं. पुढचा आंतरराष्ट्रीय सामना त्याला खेळायला मिळाला नाही. पिछला मैच भी देखिए, वैदी द्वारा एक कैच छोड़ा गया और उसके बाद आसानी के साथ ठाणे टीम जीत चुकी थी. लेकिन महेश वाद्रे, जरा जोरदार तालियां होनी चाहिए इस गेंदबाज की हौसला अफजाई के लिए, क्योंकि मैच में जहां पर रायगढ़ के गेंदबाज संघर्ष कर रहे थे पुणे के इस अपकमिंग स्टार के सामने, क्योंकि आपने कहा ना तो यहाँ इजाज कुरैशी है, ना तो कृष्णा सातपुते है. 14 गेंदे 32 रनों की जरूरत. यसलो हरमान गेंदे पिक किया उसे, बहुत ही बढ़िया, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 6 रन. मोठ्या मोठ्यांची बाहेर जवळपास फुलं लेनचा चेंडू होता, तिथं मिस झाला होता. परंतु एक अस्त्र वापरलंय तुम्ही, परत दुसऱ्यांदा तेच अस्त्र वापरणार असाल तर धोका होऊ शकतो. आणि इथे नरसिंग पल्लेनं तो धोका बनवलेला आहे. काय सुंदर ड्राईव्ह होता हा चेंडू. ये नरसिम्हा का अवतार अब प्रदान कर चुके हैं क्रीज के ऊपर. जिस तरह से उन्होंने आक्रमण किया है, 2 छक्के 1 बाउंड्रीज उन्होंने अब तक लगाई है. 26 रनों की जरूरत है पूरी टीम को जीतने के लिए. संघर्ष संघर्ष और संघर्ष रायगढ़ के गेंदबाजों को करना होगा, और उस संघर्ष को पूरा किया महेश वाद्रे ने. छक्के के बाद विकेट आया, थोड़ी सी राहत की सांस ली योगेश पेंडकर ने. लेकिन आने वाला चौथा ओवर जो इस मैच का टर्निंग पॉइंट होगा, क्रूशियल पॉइंट होगा, किसके हाथों में देंगे योगेश पेंडकर, ये तो सोचने वाली बात है. लेकिन ज्यादा देरी नहीं करनी है, जितना जल्द सोचेंगे उतना ज्यादा अगला मुकाबला जल्द से शुरू होगा. अंपायर हमें ऊंची आवाज सुनना अंपायर, त्यामुळे जरा फास्ट प्लेयर्सना खेळायला सांगा, कारण यानंतर अजून एक सामना आहे. खरं तर सोच, आपण काय विचार करतो तो किती महत्वाचा असतो. तुम्ही बघा, महेश म्हात्रे गोलंदाजी करत होता. पहिला बॉल त्याने उजव्याच्या बाहेर, तो जो बाहेर घेऊन गेला होता तो मिस झाला होता. दुसऱ्या बॉलला 6 मारला होता, पण त्याने बघितलं होतं कुठेतरी इथं बॅट लेट येऊ शकते, आणि तोच बॉल त्याने परत ठेवला, तिथे मात्र यश मिळालं. तर ही थिंकिंग खूप महत्वाची असते, आणि त्या थिंकिंगवरच क्रिकेट चालतं. स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. मला याला इथे अडकवायचा, इथे अडकू शकतो, आणि महेश म्हात्रेने ते करून दाखवलंय. कमालीचा गोलंदाज बघितला मी या मागच्या ओव्हरमध्ये. काही धावा कमी देखील त्याने खर्च केला. 34 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. टेक्टिक पुणे संघाच्या DPS पनवेल रायगड संघ इथे क्षेत्ररक्षण करत असताना त्यांना डिफेंड करायच्यात एकूण 60 धावा. 12 चेंडू शिल्लक आहे. 26 धावांची गरज जिंकण्यासाठी. ठाणे टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, ठाणे, की आपण कृपया समालोचन कक्षामध्ये लगेच यावं. जयेश, बोला नरेश. अनुराग मोहिते आणि राजू पाटे ही जोडी मैदानामध्ये आहे. टेक्टिक पुणे संघाची ही जोडी. 4 फलंदाज पुणे संघाने गमावलेत आणि 34 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. पाहिजे गोलंदाजीमध्ये योगेश पेनकर असा काय बदल करणार आहे. कॅप्टन कूल म्हणून त्याला ओळखलं जातं. अनेक वेळा म्हटलं की डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून खेळत असतो. मला वाटत नाही तो बर्फाचा खडा नाही, तो एक्सिमोच्या प्रदेशातून आलेला आहे. इतका थंड असतो आणि अशी प्रेशर कंडिशन तो इतकी चांगली हाताळतो. आज बघायचं योगेश पेनकर काय कमाल करेल. निश्चित तौर पर मैदान के अंदर तो योगेश पेंडकर अपना दिमाग लगा रहे हैं, लेकिन मैदान के बाहर जो पवेलियन है रायगढ़ टीम का, वहां पर दिमाग लगा रहे हैं कृष्णा, विशाल जितेकर, तेजस मात्रे. अंपायर जरा कैलकुलेट करे. आखिरी ओवर के लास्ट बॉल के ऊपर विकेट है, तो आने वाला बल्लेबाज नॉन स्ट्राइक के ऊपर जाएगा नए रूल के हिसाब से. आपण नियम जुने लावलेत. हा हा
कंटिन्यू करा, मॅच कंटिन्यू करा, मॅच थांबू नका. धावफलकावरती 34 धावा, 12 चेंडू, 26 धावांची गरज. अनुराग मोहिते ऑन स्ट्राईक. अनुराग मोहिते कमालीचा हा फलंदाज आहे, जादुई फलंदाजी त्याची असते. असे काही फटके काढतो की प्रेक्षक बघत राहतात. विश्वजीत ठाकुर के इस गेंद को खेला, अनुराग ने बैक टू द बॉलर, लॉन्ग ऑन के ऊपर 1 रन, 11 गेंदे 25 रन. मुकाबले में तेजी आनी जरूरी है. रायगढ़ के खिलाड़ियों से मैं जरूर ये दरखास्त करना चाहूंगा कि जितना जल्दी हो सके आप अपनी गेंदों को डालें. 5 ओवर का ये मैच, 11 गेंदे नरेश डोमे सर, और पुणे को 25 रन की जरूरत है. विकेट खोई है उन्होंने 4. दोन्हीही प्रचंड स्किल्स असलेले खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत. वाह, ये देखिए विश्वजीत ठाकुर जानते हैं कि उन्हें इस मैच में रायगढ़ की वापसी करनी है. पहले ओवर में उनके 12 रन जरूर आ चुके हैं, लेकिन कप्तान ने जो भरोसा जताया कि भाई आओ और आप कुछ करो, तो दूसरी गेंद उन्होंने डॉट निकाली. 10 गेंदे 25 की जरूरत. बाउन्सर हे खरं तर एक अस्त्र आहे, ब्रह्मास्त्र आपण म्हणतो ना. चित्रपट सुद्धा येतोय आता चित्रपटगृहामध्ये, ब्रह्मास्त्र. भारताचं 5000 किलोमीटर लांबीचे मारक क्षमता असलेले अस्त्र आहे. इथे त्याचं अस्त्र काढलं विश्वजितनं आणि राजू पाटेला उभं करून ठेवलं. पाहायचं हे बॅटल पाहणं आहे ना, हा सुद्धा एक मोठा आनंद आहे. राजू पाटे समोर विश्वजित. और ये देखिए विश्वजीत ठाकुर, दोनों एक टीम में थे और उन्होंने जेपीएल जीता था, लेकिन यहां पर रायगढ़ के अस्तित्व का सवाल पैदा हुआ और विश्वजीत आए और छा गए. जबरदस्त गोलंदाजी. खरं तर विश्वजितनं त्याचा क्लास दाखवला. पहिला बाउन्सर टाकला, राजू पाटेला ठेवलं की मी पुढचाही बाउन्सर टाकेल, आणि तो कदाचित उभाच होता बरोबर बाउन्सरच्या प्रतीक्षेमध्ये. चेंडू मात्र बुंद्यात पडलाय. कमालीचा गोलंदाज विश्वजित लेकिन ठाकुर. तेजी होनी चाहिए. ये देखिए विश्वजीत ठाकुर 3 गेंदें अब तक उन्होंने की है, और ये यॉर्कर देखिए, ये होता है माइंड गेम. जो बल्लेबाज सोचता है उससे विपरीत गेंदबाजी करना. पहले बाउंसर डाल के बैकफुट पे धकेला बल्लेबाज को, और उसके बाद एक किया यॉर्कर किया. अब कप्तान आ चुके हैं संदेश पारडे. कप्तानी इनिंग उन्हें खेलनी होगी, लेकिन उनके सामने है रायगढ़ क्रिकेट में अब तक जितने भी ऑलराउंडर्स मैंने देखे, उनमें से वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर इन रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट आई हैव सीन, विश्वजीत ठाकुर. तुम्हाला फक्त बॅटने आणि बॉलने खेळायचं नसतं, तर तुम्हाला माइंड गेम सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. आणि विश्वजीत ठाकूर हा गेम करण्यामध्ये अतिशय चाणाक्ष आहे, हुशार आहे, वाकबगार आहे, कमालीचा गोलंदाज आहे. आणि म्हणूनच तो आज टेनिस क्रिकेटवरती राज्य करतोय, प्रेक्षकांच्या हृदयावरती राज्य करतोय. हृदय सिंहासनावरती तो आरूढ आहे. त्याला कारण आहे त्याची स्ट्रेंथ, आणि त्याने इथे दाखवली. प्रेशराइज कंडिशन मध्ये सामना झुकवलाय विश्वजीत. 3 गेंदों में अब तक 1 रन दिया जा चुका है. चौथी गेंद डॉट जाती हुई, अंपायर ने कहा इस डॉट गेंद का मतलब है 4 गेंदों में महज 1 रन दी जा चुकी है विश्वजीत ठाकुर द्वारा, और अब समीकरण बन चुका है 8 गेंदे 25 रन. योगेश पेड़कर जिस ओवर की तलाश में थे, उस तलाश को पूरा करने की पूरी कोशिश हो रही है विश्वजीत ठाकुर द्वारा. हे बाउन्सर आहेत, बाउन्सर. एका वेस्ट इंडिजकडे असे बाउन्सर टाकणारे गोलंदाज होते. ओहो हो, इथे पुढे टाकलाय चेंडू, आणि पाहायचंय पायाला लागल्यानंतर अपील देखील आले. प्रश्न विचारला हेमंत कोहली सरांकडे, त्यांनी उत्तर शांतपणे नाकारलं. लेग बाईटचा इशारा केला. 1 धाव पुढे पोहोचेल. 35 धावा, 36 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टॅक्टिक पुणे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. या विश्वजितनं या सामन्यामध्ये निश्चित पारडं मजबूत बनवलेलं आहे. आतापर्यंत सामना हा गडाच्या लंबकाप्रमाणे इकडे तिकडे जात होता, तराजूतल्या पारड्यासारखा खालीवर होत होता. मात्र इथे आज वजनदार पारडं बनवलं विश्वजीत ठाकूरनं. 7-24. कवर्स में खेला, बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया. जो बाउंड्री पुणे के लिए जरूरत थी, उस बाउंड्री को हासिल किया. डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर 4 रन. फ्रंट फुट पे आके स्ट्रोक को खिला गया था अनुराग मोहिते ने. और ये देखिए, ये जरूरी भी था, क्योंकि ये 4, अगर ये 4 नहीं आते तो अंतिम ओवर में प्रेशर बहुत ज्यादा होता. अब जरूरी है आने वाली 6.
6 20 रनों की 20 धावांची गरज आहे. अनुराग मोहिते हा पूर्वीचा लेदर बॉल क्रिकेटर आहे, मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आला तोच क्लास, तोच दर्जा त्याने इथे दाखवला. आणि तुम्ही बघताय त्याच्या फटक्यांमध्ये क्लास असतो. तुम्ही आत्ताचा जो शॉट बघितला, ठाणे टीमचा कॅप्टन जयेश पाटील याला विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं आणि ही मॅच संपल्यावर पब्लिकनं कृपया आत येऊ नका, लगेचच फायनल सुरू होईल. हल्ला प्रति हल्ला, डाव प्रति डाव, क्षणाक्षणाला बदलणारं सामन्याचं चित्र, एकमेकांवरती केली जाणारी कुरघोडी आणि काळजाचा ठोका चुकवणारा सामना, उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना. मॅच मजबूत आहे. 6 चेंडू 20 धावांची गरज. संदेश पार्टे प्रेशर कुकर मध्ये तयार झालेला खेळाडू आहे. मागच्या 2 वर्षामध्ये शेवटच्या षटकामध्ये येऊन ताबडतोड फलंदाजी करत शेवटच्या चेंडूवरती 6 धावांची गरज असताना 6 वेळा कारनामा करणारा खरं तर नरेश डोमे सर, आपण समोर स्टँड पाहतोय, लोकनेते स्वर्गीय दिवा पाटील स्टँड, आणि ज्यांनी भूमिपुत्रांना न्याय दिला. आजचा भूमिपुत्र जो सुखी आहे तो खरं तर लोकनेते स्वर्गीय दिवा पाटील यांच्यामुळे, आणि त्याच गावातील खेळाडू आहे साईश मात्रे, शेवटचं षटक घेऊन येतोय. खऱ्या अर्थानं तो रायगडला न्याय देणार का आपल्या गोलंदाजीने? समस्त शेतकरी वर्गाला लाभलेलं वरदान म्हणजे लोकनेते स्वर्गीय दिवा पाटील साहेब. जमीन महसुलाअंतर्गत त्यांनी असे काही कायदे महाराष्ट्र विधिमंडळामध्ये बनवले की आज ते शेतकऱ्यांना अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. 12.5% जो कायदा त्यांनी आणला तो प्रचंड फायदेशीर ठरतोय. 6 गेंदे 20 रन, अच्छी गेंद डाली थी, 1 रन तो जरूर मिलेगा, लेकिन इक्का दुक्का से काम चलने वाला नहीं है. 5 गेंदों में 19 रनों की जरूरत है. यहाँ पर पुणे टीम को आक्रमण करना होगा, वहीं उस आक्रमण को अपनी गेंदबाजी से बचाना होगा. रायगढ़ को अगर जीतना है तो साईश म्हात्रे को 5 गेंदे 19 रनों की जरूरत. स्ट्राइकर एंड पर इस वक्त हम देखते हैं अनुराग मोहितेला आपण स्ट्राइक एंड वरती पिछले- बघतोय. मागचा कव्हरला त्याने चौकार मारला होता. आता 5 चेंडू त्याच्यासमोर 19 लाजवाब स्ट्रोक था, वो लाजवाब स्ट्रोक था जो डीप लक्ष्य कवर पर उन्होंने खेला था. टेक्निकल करेक्ट साउंड, जिस बल्लेबाजी को हम कहते हैं उसी तरह का वो अंदाज में उस शॉट को खेला गया था. ये देखिए, मैं तो कहूंगा ये नो बॉल का इशारा आ चुका है. निश्चित मला वाटतं अंगद पाटील तिथे होता. अंगद पाटिल ने, मैं तो कहूंगा साईश मात्रे को बचाया और रायगढ़ को भी. निश्चित कारण 4 धावा तर निश्चित स्कोअर बोर्ड वरती आल्या असत्या जर तिथे अंगद पाटील नसता. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. आणि म्हणून मगाशी कुणाल दाते सर कॉमेंट्री करत आणि त्या पोझिशनला फ्लाइंग स्लिप म्हटलं होतं. फ्लाइंग म्हणजे तो क्षेत्ररक्षक फक्त उडी मारत असतो, उडत असतो, म्हणून त्याला फ्लाइंग स्लिप. और उसकी नजरें भी पैनी होनी चाहिए उस आसमान में उड़ रहे गीत की तरह, जो जमीन पर रेंगते हुए अपने शिकार को ढूंढ रहा होता है आसमान से ही. उतनी नजर पैनी होनी चाहिए और उस पैनी निगाहों के साथ अंगद पाटिल ने फील्डिंग की. बहुत ही बढ़िया स्ट्रोक. और ये जो फ्री हिट था वहां पे मिले 4 रन. कुल मिला के अब समीकरण देखिए, 4 गेंदे 14 रन. ईयर टाइट मैच, कभी पुणे के पक्ष में कभी रायगढ़ के पक्ष में, लेकिन अच्छे क्रिकेट की जीत हो रही है. जिस अच्छे क्रिकेट के लिए कुछ दर्शक आए होंगे मुंबई के सपोर्ट के लिए, कुछ दर्शक आए होंगे ठाणे के सपोर्ट में, कुछ दर्शक आए होंगे पुणे की सपोर्ट में, कुछ दर्शक आए होंगे रायगढ़ की सपोर्ट में, लेकिन कुछ दर्शक ऐसे भी आए होंगे जो अच्छे क्रिकेट की सपोर्ट में हो. उनके लिए मैच नहीं मानो एक लजीज जायका है. निश्चित आज ही मेजवानी आहे आणि प्रेक्षकांना भरपूर आनंद या मेजवानीने दिलेला आहे. एकदा वेवणा पूर्ण होते. ओ हो, इथे बघायचंय काय घडतंय. संदेश पार्टे डेंजर एंडकडं आणि पुणे संघाची अजून एक विकेट. मोठा खेळाडू, स्टार खेळाडू संदेश पार्टे बाद. 3 गेंदे 13 रनों की जरूरत. क्या मैच होगा रायगढ़ के पक्ष में, क्या मैच होगा पुणे के पक्ष में. लेकिन बगैर इजाज कुरैशी, बगैर कृष्णा सातपुते, इन जैसे स्टार खिलाड़ी के ना होते हुए जो तगड़ी फाइट दी है ना पुणे के इन खिलाड़ियों ने, वो पूरा रायगढ़ याद रखेगा, पूरा टेनिस क्रिकेट विश्व याद रखेगा. निश्चित अफजल भाईला मी धन्यवाद देईल की त्याने ज्या पद्धतीने टीमची बांधणी केली. मोठे खेळाडू नसताना सुद्धा नवीन खेळाडू आणलेत आज इथे. आणि विशेष म्हणजे फारशा मोठ्या सामन्यांचा अनुभव नसलेले खेळाडू या सामन्यामध्ये खेळतायत आणि त्यांनी खूप चांगला खेळ केला. आज मला महेश नांदगुडेकडून चांगल्या अपेक्षा होत्या. त्याचा डेब्यूट खूप चांगला झाला असता इथे.
मात्र तो थोडासा अपयशी ठरला, पण तरी नरसिंग पालमपल्लेने आज खुश करून टाकलं. अनुराग मोहिते आज लढतोय इथे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये 13 धावांची गरज टॅक्टिक पुणे संघाला. 3 गेंदे 13 रनों की जरूरत. क्या तेरा, क्या मेरा, क्या एक छक्का आएगा या फिर गेंद निकालेंगे डॉट. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन तो जरूर मिलेगा. क्या मिलेगा दूसरा? यहां पे रनआउट का खतरा है. बार बार अनुराग को स्ट्राइक देने का मौका ढूंढ रहे खिलाड़ी, लेकिन 2 गेंदे 12 रनों की जरूरत. एक अच्छी गेंद रायगढ़ के जीत की मोहर लगेगी. एक छक्का पुणे को यह मुकाबला आखिरी गेंद तक खींचने का मौका. रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग. हॅलो, हा सामना संपल्यानंतर कोणीही मैदानाच्या आत प्रेक्षकांना विनंती आहे की जाऊ नका. लगेचच आपण फायनलचा सामना खेळवणार आहोत, तरी कृपया हा सामना संपल्यानंतर कोणीही मैदानामध्ये जाऊ नये. देखिए नरेश डोमे सर, इंसान के मन में अगर सच्ची चाहत हो, सच्ची लगन होना, तो भगवान भी उसका साथ देता है. 20 अक्टूबर तक बारिश और बारिश हो रही थी पूरे महाराष्ट्र में, और उसके बाद जैसे ही रायगढ़ प्रीमियर लीग किस तरह से ऑर्गेनाइज होगी ये सवाल उठ चुके. बारिश 26 तारीख के बाद पूरी तरह से आकाश में एक भी बादल नहीं दिखाई दिया. ये सच्चे मंगेश जी वाकड़ीकर का सच्चे मन और लगन की जीत है. भगवान ने भी उनका साथ दिया. लेकिन क्या साईश मात्रे ये कारपेट के सहारे खेला. यहां पे जीत की मोहर लगभग लगाई जा चुकी है साईश मात्रे द्वारा, क्योंकि एक गेंद 11 रन. और जो जितने भी दर्शक रुके हुए हैं उनके मन में एक ही सवाल था, क्या पिछले साल की तरह रायगढ़ और ठाणे इस आरपीएल के उद्घाटन समारोह के एग्जिबिशन मैच का फायनल होगा. मला इथे कौतुक करायचं योगेश पेनकरच्या कप्तानीचं. त्याने बघा लॉंग ऑन तो स्वतः उभा आहे, जवळपास वाईडिश लॉंग ऑनला आहे आणि मिड विकेट थोडासा अलीकडे आणलाय आणि ही स्ट्रॉंग पोझिशन होती अनुराग मोहितेची. इथे चांगला फटका. मात्र याच बरोबर टीम रायगड फायनल मध्ये दाखल. पुणे संघाचा प्रतिकार इथे कमी पडतोय. चांगले खेळले पुणे, मात्र या सामन्यातून बाहेर. रायगड संघाला कॉंग्रॅच्युलेशन आणि हातलक म्हणावं लागेल ते पुणे संघाचं. 14 चेंडू आणि 32 धावांची बहारदार खेळी करणारा किरण पवार ठरतोय या सामन्याचा सामना. मैदानात कुणी जाऊ नये. रायगडचे कॅप्टन योगेश पेंडकर या लगेच नाणेफेकीसाठी. आणि किरण जयेश पवार पाटील इथे यांनी हजर आहेत. पुरस्कारासाठी यायचं आहे. जयेश पाटील इथे हजर आहेत. आदरणीय केतन तरे साहेब आणि सुनील गरत साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातो आणि 4 षटकांचा सामना आहे. हा सामना 4 षटकांचा राहणार आहे. शेवटचा अंतिम सामना, फायनलचा सामना, अंतिम सामना 4 षटकांचा राहणार आहे.